नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण कंटोळ्याची रेसिपी पाहणार आहोत. कंटोळ्याची भाजी ही पावसाळ्यात भरपूर मिळते आणि आपल्या हेल्थसाठी पण खूप अशी महत्त्वाची असते. त्यामुळे इथे मी अर्धा किलो कंटोळे घेतलेले आहेत आणि त्यांना अशा पद्धतीने साफ करून घेते. बघा, पाटून फोडून त्याची अशा पद्धतीने कापून घ्यायचे आणि खराब असले ते अशा पद्धतीने साईडला फेकून द्यायचे. तर छान असे निवडून घ्यायचे आणि गोल गोल अशा पद्धतीने कापून घ्यायचे. ज्यांना बिया आवडत असतील ते ठेवू शकतात. तर मी अशा पद्धतीने थोड्या त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत, ज्या मोठ्या मोठ्या होत्या त्या. आणि खूप कमी साहित्यात ही भाजी होते. तर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कांदे अशा पद्धतीने उभे चिरून घेतलेले आहेत. तर ही मऊसूद अशी भाजी दाखवत आहे. पुढे एकदा क्रिस्पी करून पण मी दाखवेल नंतर तुम्हाला. ही कांद्यामध्ये आहे. तर ही कांद्यामध्ये बनवत आहे. लसणमध्ये पण वेगळ्या पद्धतीने बनवता येते, ते मी तुम्हाला नंतर दाखवेल. तर अशा पद्धतीने कांदे परतून घ्यायचे आहेत आणि कांद्याबरोबरच आपल्याला इथे कंटोळे टाकायचे. कांदे 4 ते 5 मिनिट झाले की कंटोळे टाकून द्यायचे. सरळ छान असे मिक्स करून घ्यायचे आणि शिजू द्यायचे. त्यांना मिक्स करत राहायचे व्यवस्थित. यामध्ये लसण, अद्रक काहीही टाकलेलं नाहीये, फक्त कांदा आणि हिरवी मिरची आहे. आणि थोडं परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचे आणि वाफ काढून घ्यायची आहे. बघा, या ठिकाणी कंटोळ्याचा रंग हा थोडा चेंज झालेला आहे आणि चेक करत राहायचे शिजले आहेत की नाही. बघा, अशा पद्धतीने छान असे फिरवून घ्यायचे त्यांना. तर इथे हळद टाकून घेत आहे मी आणि लाल तिखट. हळद, मीठ आणि तिखट एवढंच लागतं. दुसरं काहीही मसाला यामध्ये टाकायचे नाहीये, नाहीतर त्याचा संपूर्ण असा स्वाद चेंज होतो. बघा, अशा पद्धतीने. अजून लागलं असेल तर आणखी तुम्ही टाकू शकता थोडी मिरची किंवा तिखट. इथे चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे मी आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचे. फक्त कंटोळे साफ करायलाच वेळ लागतो, बाकी भाजी बनायला जास्त वेळ लागत नाही. झटपट अशी रेडी होते. बघा, छान असे शिजले गेलेले आहेत कंटोळे. तर सकाळी तुम्हाला टिफिनसाठी हवे असतील तर संध्याकाळी तुम्ही निवडून एका डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी उठल्यानंतर डब्याला तुम्ही झटपट ही भाजी देऊ शकता. शेवटी कोथिंबीर टाकली आहे मी. बघा, इथे रेडी आहे कंटोळ्याची स्वादिष्ट अशी भाजी. तर तुम्ही पण नक्की बनवून एन्जॉय करा. रेसिपी आवडली असेल तर गायत्री रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.